नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विशेषणाबद्दल जाणून घेऊया. शब्दांच्या जातीतील तिसरा प्रकार. विशेषण काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगते. नाम तर आपण शिकलो आहे की डोळ्यांनी दिसते, कल्पनेने दिसते ते नाम, त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगते. तर छोटे छोटे आपले रोजचे उदाहरणं घेतले ना तरी कळतं. आता भाज्या बघा, त्यामध्ये टमाटर, लाल टमाटर, टमाटर हे डोळ्यांनी दिसतं पण लाल. कच्चे टमाटर, रसाळ टमाटर, हे रसाळ, कच्चे, लाल हे सगळे विशेषण आहेत त्या टमाटरचे. हिरवी भाजी, भाजी हिरवी, हिरवी हे विशेषण. इतकं सोपं की नामाबद्दल जी विशेष माहिती सांगते त्याला आपण विशेषण म्हणूया. तर या विशेषणाचे दोन प्रकार आहे. एक आहे अधि किंवा पूर्व विशेषण ज्याला म्हणतात, आणि दुसरा आहे विधी किंवा उत्तर विशेषण. तर या अधि किंवा पूर्व विशेषणामध्ये नाम असतं ना त्याच्या पूर्वीच विशेषण येतं, आणि विधी विशेषणामध्ये नामाच्या नंतर, पहिले नाम नंतर विशेषण असं असतं. तर आता मी सांगितलं लाल टमाटर, तर लाल आधी आला विशेषण आणि मग टमाटर. पण आपण जर घेतलं टमाटर लाल आहे तर लाल हे नंतर आलेलं आहे. पहिले जर आलं विशेषण तर ते अधिविशेषण, पूर्व विशेषण, आणि नंतर आलं विशेषण तर इतकं छान नामाच्या नंतर येणारं विधिविशेषण पटकन लक्षात येईल असं. तर या विशेषणाचे तीन प्रकार आहेत. एक आहे गुणविशेषण, दुसरा आहे संख्या विशेषण, आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण. गुणविशेषणाचा आता आपण विचार करूया. गुणविशेषण काय? तर नामाचा गुण किंवा वैशिष्ट्य किंवा एखादं विशिष्टता सांगणारं ते गुणविशेषण असतं. तर आता आपण एखादं निसर्गातलं एखादं झाड घेऊया. झाड आहे, तर झाड कसं आहे तर उंच आहे, त्याला आंबा लागलेला आहे. आंबा कसा आहे तो गोड आहे. झाड उंच, उंच विशेषण. आंबा गोड, गोड विशेषण. आता भाजीतलं घेतलं तरी ऊस गोड आहे, आंबा गोड आहे, नंतर कारले कडू आहे. हे कडू, गोड हे सगळे काय आहे? उंच, छोटे, मोठे, खूप काही असे छोटे. आपण दैनंदिन जीवनामध्ये जे बोलतो ना त्याच्यामध्ये भरपूर विशेषण. हुशार मुलगा आहे तू, तू खूप छान आहेस, ही चांगली मुलगी आहे, हिचे नाक सरळ आहे, सरळ सरळ, हे छोटे छोटे विशेषण रोज बोलतो. त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर खूप काही विशेषणांचा उलगडा होतो, यात काही काठिण्य नाही. दुसरा प्रकार आहे संख्या विशेषण गुणविशेषणानंतर. तर या संख्या विशेषणामध्ये ना संख्येचा बोध होतो. नामाची संख्या दर्शविल्या जाते. नामाची संख्या 10, 15, जसं आता मी हे माळ घातली आहे 20 मणी आहे असं मी म्हटलं. नंतर 10 फुलांची मी माळ केलेली आहे. याच्यात 10, 15 असं जिथे येतं. माझ्या शाळेमध्ये 1500 मुलं आहे म्हणजे 1500चा आकड्याचा बोध होतो. तर याला आपण संख्या विशेषण म्हणू. तर याच्यामध्ये ना 5 प्रकार आहेत. पहिला आहे गणनावाचक, दुसरा आहे क्रमवाचक विशेषण, तिसरा आवृत्तीवाचक विशेषण, आणि पृथक्करणवाचक विशेषण, आणि अनिश्चित संख्यावाचक विशेषण, असे 5. तर गणनावाचक विशेषण हा पहिला प्रकार आहे. गणना, त्याच्यामध्ये आता मी जसं सांगितलं ना की एखादी संख्या अगदी स्पष्ट आपल्याला कळते, सरळ सरळ संख्या येते, आणि मोजणी दर्शक. मी आता सांगितलं तुम्हाला 1500 मुलं, 10 मणी, 20 मणी, नंतर 60 मुलं, एकदम संख्या आपल्याला बिलकुल पटकन लक्षात येते. मग संख्या स्पष्टपणे आली, गणनावाचक विशेषण. दुसरं क्रमवाचक. तर क्रमवाचक मध्ये काय असतं की विशिष्ट क्रमाचा बोध होतो. क्रम म्हणजे पहा, एखादी रांग असेल त्यातला म्हणजे 10वा मुलगा इथे आहे, 10व्या मुलाने इकडे यावं. रांगेतला 10वा जो मुलगा आहे ना त्यांनी इकडे यायचं क्रमाने. त्याच्यानंतर 8व्या वर्गातल्या मुलाला बोलवून आण, 8व्या वर्गातल्या या मुलाला. मग 8वा वर्ग म्हणजे 1 ते 8, 8व्या वर्ग क्रम आहे तो 8वा. त्याच्यानंतर अशी पुस्तकांची चढत आहे आपल्याकडे, आणि मी एखाद्या विद्यार्थ्याला म्हणेन की त्यातलं 10वं पुस्तक तू मला दे, तो मोजून बरोबर 10वं क्रमानुसार मला पुस्तक आणून देईल. असा क्रम ज्याच्यामध्ये म्हणजे क्रम ज्याच्यामध्ये असतो की क्रमानुसार जे असतं ते क्रमवाचक. नंतर आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक मध्ये ज्याची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होते. जसं आपण म्हणू की 5-5 मुलांनी इकडे यावं, 5-5, 20-20 मुलांची एक रांग करा. म्हणजे 20-20, 5-5, 10 पट हुशार आहेत
मुले 10 पट हुशार आहे, 20 पट, जे असे छोटे छोटे ज्याच्यामध्ये आवृत्ती पुनरावृत्ती होते त्याच संख्येची, त्याच्यामध्ये आपल्याला आवृत्ती दर्शक. आता पृथक्करण वाचक जे विशेषण आहे ना, त्याच्यामध्ये एक मोठा गट असतो आणि त्याला आपण पृथक करू. पृथक म्हणजे वेगळं 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 करायचं. आता माझ्याकडे 60 मुलांचा वर्ग आहे, तर मी म्हणेल की 10-10 मुलांचा गट तयार करा. म्हणजे त्या 60ला मी वेगळं केलं, 10 प्रमाणे 6. तर जिथे वेगळं केलं, 100 आंबे असेल तर 10 आंबे बाजूला काढा, 10 याला द्या, 10 त्याला द्या, 10. आपण त्याला वेगळं वेगळं केलं, पृथक केलं म्हणजे वेगळं केलं, तर वेगळा गट. तर हा आहे पृथक्करण वाचक. आणि अनिश्चित संख्यावाचक मध्ये संख्या तर आहे पण निश्चित नाही आहे. थोडे आंबे मला दे, त्याच्यानंतर काही पुस्तके इकडे घेऊन ये, त्याच्यानंतर किती काही पुस्तके आण, थोडे पुस्तके आण, त्याच्यानंतर आकडाच लक्षात येत नाही आपल्या. त्याच्यामध्ये एक अनिश्चितता असते. थोडे, काही, त्याच्यानंतर पुष्कळ आंबे आलेत वगैरे, असं त्याच्यामध्ये संख्या अनिश्चित असते. त्याच्यानंतर बोधच होत नाही संख्येचा. त्याच्यानंतर आहे सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण याचं हे जे सर्वनाम आपण शिकलो ना, त्या सर्वनामांचा विशेषणासाठी उपयोग होतो. आता सर्वनाम भरपूर आपण शिकलो, तर त्यात प्रथम पुरुषवाचक पासून तर आत्मवाचक पर्यंत शिकलो. तर माझी शाळा, माझे विद्यार्थी, त्याच्यानंतर कोणते विद्यार्थी हुशार आहेत, तर हे माझी, कोणते, माझे, मी, तुझी शाळा, तुला आवडते का, तुझी, त्यांना, हे जे सर्वनाम आहे त्याचा जर विशेषणासारखा उपयोग झाला. आता शाळा म्हटलं पण माझी, आलं ना लक्षात. तर हा जो विशेषणासारखा या सर्वनामांचा उपयोग होतो ना, तेव्हा कोणतं विशेषण? सार्वनामिक विशेषण. तर अशा पद्धतीने आपण या सगळ्या विशेषणांचा अभ्यास केला. तर या विशेषणांमध्ये आपण अनेक गोष्टी बघितल्या. त्यामध्ये अगदी रोजच्या उदाहरणात जर आपण बोलतो तेव्हा आपण जर विचार करत राहिलो ना की याच्यात कुठलं विशेषण आलं, आपण हे बोललो त्यात कुठलं विशेषण आलेलं आहे. आता हे माझ्याकडे साड्या आहेत, मग त्याच्यामध्ये रंग आहे, तो कुठला आहे, तर हा निळा रंग, म्हणजे साडी निळी, निळी हा आहे विशेषण. नंतर जरी सोनेरी, तर सोनेरी हे विशेषण. मग मी पहिल्यांदा म्हटलं की साडी निळी, तर विधी, साडी निळी, निळी साडी म्हटलं तर अधिक पूर्वविशेषण. हे छोट्या छोट्या गोष्टी अशा आपण विचार करून त्या लक्षात घेतल्या तर विशेषण सोपं आहे. तसंही तुम्हाला ते येतच. तर पण आपण शब्दांच्या ज्या जाती घेतो आहे त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उल्लेख करायचाच आहे आणि तुम्ही हे सगळं समजून घेता. आता आपण इथे थांबूया. धन्यवाद. हा एक छोटासा तक्ता तुमच्यासाठी तयार केलेला आहे. विशेषण. विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगते. विशेषणाचे बघा 2 प्रकार, अधि किंवा पूर्वविशेषण आणि विधी किंवा उत्तर विशेषण. हे अधि किंवा पूर्वविशेषण नामाच्या आधी येते. हिरवी बाग मला आवडते, बाग हे नाम आहे आणि हिरवी हे विशेषण. विधी विशेषण नामाच्या नंतर येते. पाने हिरवी आहेत, पाने नाम आणि हिरवी विशेषण. याचे 3 प्रकार आहेत विशेषणाचे. पहिला गुणविशेषण. गुणविशेषण नामाचा गुण किंवा वैशिष्ट्य सांगणारे. आता उदाहरण दिलंय आपण, आंबा गोड असतो, गोड हे गुणविशेषण. शहाणा मुलगा आहेस तू, शहाणा हे गुणविशेषण. आता हे संख्या विशेषण. संख्या विशेषण नामाची संख्या दर्शविणारे. पहिला आहे गणनावाचक, त्यात मोजणी दर्शक, सरळ संख्या आणि आकडा सरळ सरळ असतो. क्रमवाचक, क्रमदर्शक, क्रमाचा बोध होतो की 10वे पुस्तक, 10वा मुलगा वगैरे असं. आवृत्तीवाचक, पुनरावृत्ती, 10 पट, 10-10, 5-5 गट म्हणजे 5-5 असे. आणि पृथक्करण वाचकमध्ये गट असतो. 10चा गट, नंतर 5-5चा गट किंवा 5-5 मुले, 10-10 मुले असं. अनिश्चित संख्यावाचक, संख्येचा आकडा कळत नाही, काही पुस्तके. आणि सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण सर्वनामांचा विशेषणासाठी उपयोग होतो. त्यामध्ये
तो विद्यार्थी मला आवडतो. विद्यार्थी आहे पण तो हे सर्वनाम आहे. त्याचा विशेषणासारखा उपयोग झालेला आहे. माझी शाळा सुंदर आहे, तर शाळा आहे पण ती माझी आहे हे सर्वनाम आहे. कोणते विद्यार्थी अभ्यास करतात, कोणते हे सर्वनाम. अशा पद्धतीने आपल्याला या सर्वनामाचा अभ्यास करता येईल. विशेषणाचा अभ्यास करता येईल. तर आपण याचा उपयोग नक्कीच करून घेऊ शकता. आपल्याला हे उपयुक्त होऊ शकतं. धन्यवाद.